संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. आपण कालच एक जो काही GR पाहिलेला आहे त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याबाबत. आता हा GR 30 ऑक्टोबर 2025 रोजी आलेला आहे व यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की नोव्हेंबर महिन्याचे हे पैसे जमा करण्याबाबत हा GR असणार आहे व किती निधी तरतूद झालेली आहे ही सर्व माहिती या GRच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे. परंतु जे लाभार्थी आहे आता त्यांचा मुख्य विचारला जाणारा प्रश्न म्हणजे की पैसे जमा होण्यास सुरू झालेले आहेत का. जो GR आलेला आहे तुम्ही पाहू शकता. राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर 2025च्या अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे करण्याबाबत बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरहून योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजने हे बँक खात्यामधील पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. तर लक्षात घ्या लाभार्थ्यांनो, निधी वर्ग करण्यात आलेली आहे परंतु जे हप्ता आहे ते अद्यापही जमा झाले नाहीत. आता हे जो काही फेक व्हिडिओज येतात आहे किंवा काही चॅनलवरती किंवा काही माध्यमातून असं सांगण्यात येत आहेत की जे पैसे आहेत ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपये असो किंवा दिव्यांग बांधवांचे 2,500 रुपये असो, पैसे तुम्हाला आता निधी वितरण झालेले आहे परंतु हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली नाही. जी ऑफिशियल वेबसाईट आहे ही लिंक कोणाला पाहिजे असेल तर लिंक म्हणून कमेंट करा. GRची लिंक पाहिजे असेल तरी सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. आणि या जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती पहिल्यांदा मेसेज येतो. ते मेसेज आल्यानंतर तुम्हाला 2 ते 3 दिवसांमध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात होते. तर लक्षात घ्या, इथे मेसेज येतो. प्रत्येक व्हिडिओज तुम्ही पाहू शकता आपलं जे चॅनलवरती आहे त्यामध्ये प्रत्येक वेळी जेव्हा पैसे जमा होण्यास सुरुवात होते विथ प्रूफ तुम्हाला दाखवलं जातं. कोणतीही फेक माहिती नसते. तर याच्यावरती अजूनही कोणती अपडेट आली नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनो लक्षात घ्या, कोणत्याही फेक गोष्टींवर विश्वास ठेवू नका की पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे असे काही माध्यमातून सांगण्यात येत आहे. तर आम्हाला पैसे का जमा झाले नाहीत असे लाभार्थी विचारत आहेत. कारण ऑलरेडी तुम्हाला भरपूर त्रास आहे. निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना भरपूर त्रास आहे. पैशांची जे काही वाटप आहे किंवा पैसे जमा होण्यास प्रत्येक वेळेस उशीर होत आहेत किंवा जमा होत नाहीत किंवा निराधार आहेत, दिव्यांग बांधव आहेत, त्यांना कोणाची हेल्प होत नाही, मदत होत नाहीत. त्यामुळे जी खरी माहिती आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे आहे व जे काही शासन निर्णय आलेला आहे त्यामध्ये तरतुदीबाबत पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. जे वृद्ध असतील, दुर्बल असतील, निराधारांना अनुदान देण्यात आले असतील ही सगळी माहिती यामध्ये देण्यात आली आहे. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आहे, त्यानंतर जी दिव्यांग बांधवांची आहे, संजय गांधी निराधार योजनेतील सर्व लाभार्थ्यांची आहे, ही सगळी माहिती या GR मध्ये देण्यात आलेली आहे. परंतु पैशांची वाटप, पैसे जमा होण्यास अद्याप सुरू झालेले नाहीत. तुम्हाला सुरू होतील 5 तारखेनंतर हे पैसे जमा होण्यास सुरू होतील. त्यामुळे लक्षात घ्या लाभार्थ्यांनो, सध्या टेन्शन घेऊ नका. हे 100% तुमचे पैसे तुम्हाला मिळणार आहे. सध्या मिळाले नाही तर अजून वाटप सुरू, निधी वितरण झालेलं आहे परंतु आपल्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरू झालेले नाही. महत्त्वपूर्ण माहिती आहे, आपल्या बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा. आणि बच्चू कडू भाऊ आपल्यासाठी जे प्रयत्न करत आहे 6,000 रुपये वाढ झाली पाहिजे आहे त्याबद्दल लवकरात लवकर निर्णय व्हावे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.